विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपला मोठा धक्का। संभाजीनगरच्या महापौरांसह 10 नगरसेवक ठाकरेंकडे 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करणार पक्षप्रवेश। विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून भाजपला मोठा धक्का देण्यात आलेला आहे। भाजपचे माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह 10 पेक्षा अधिक नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। विशेष म्हणजे 7 जुलै रोजी उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। तर आम्ही फक्त शिंदे गट आणि भाजपसाठीच काम करायचं का, असा प्रश्न ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या भाजप नेत्यांनी म्हटलेला आहे। उद्धव ठाकरे यांची 7 तारखेला संभाजीनगरमध्ये सभा होते आणि त्यापूर्वी भाजपला मोठा धक्का देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे। कारण भाजपचे काही नगरसेवक जे आहेत तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत। तुम्ही आणि काही नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळत आहे। काय नेमकं असं घडलं की तुम्हाला हे प्रवेश करावं वाटतंय? नाही, त्याला वेगवेगळे कारण आहे। जर मतदारसंघाचा विचार केला तर स्थानिक नगरसेवक आपले स्थानिक नागरिकाचं आणि स्थानिक कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये गेलं पाहिजे आणि आपण जनतेचे प्रश्न मांडले पाहिजे। त्या भागातले प्रश्न मला माहिती आहे, गेल्या अनेक वर्षापासून ते प्रश्न सुटलेले नाहीये आणि स्थानिक लेवलला स्थानिक आमदार पाहिजे, मुंबईला राहणारा आमदार नाही पाहिजे, हा तिथला प्रश्न आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा अशी की आपण इथं काम करून जर शिंदे गटाचंच काम करत असेल, लोकसभेला शिंदे गटाचं काम केलं, विधानसभेला शिंदे गटाचं काम करायचं असेल, आणखी नंतर खाली जर युती झाली त्यांचं काम करायचं असेल तर आम्ही काम शिंदे गटाचं कशासाठी करायचं? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना याच्यापेक्षा आपण उद्धव साहेबांच्या सेनेत गेलेलं बरं आहे। म्हणून आम्ही आता विचार करतोय। अजून मी भारतीय जनता पार्टीमध्येच आहे आणि जर विचार झाला तर आम्ही नक्कीच शिवसेना। किती नगरसेवक संपर्कात आहे आतापर्यंत आणि काही चर्चा झाली? अनेक नगरसेवक आहे, परंतु आता 4-5-6 नगरसेवक जे काय येतील ते घेऊ, टप्प्याटप्प्याने बाकी नगरसेवक घेऊ। परंतु एवढं नक्की आहे की येणाऱ्या काळामध्ये ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा आमचा विचार पक्का आहे आणि नागरिकांची तशी तीव्र इच्छा आहे, पदाधिकाऱ्याचे कार्यकर्ते सुद्धा इच्छा आहे की आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आपलं सारख्याचं काही काम राहिलेलं नाहीये आणि जर आम्हाला काम करायचं असेल तर ते शिवसेना शिंदे गटासाठी करावं लागणार आहे। पण ती आमची इच्छा नाही त्यांचं काम करण्याची, कारण की त्यांनी जे घात करून ते शिवसेना वेगळी केली ती आमची सुद्धा मनाला ती पटलेलं नाहीये। बरं, 7 तारखेला उद्धव ठाकरे येत आहेत, त्यांची सभा होणार आहे, त्यात हा सगळा प्रवेश होऊ शकतो? शक्यता आहे। बरं, तुम्ही गेल्या वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली होती, आता जर ठाकरे गटात गेल्या तर पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याचा असा काही विचार आहे? उद्धव साहेबांनी तिकीट दिलं तर नक्की लढल। नक्कीच हे आहे राजू शिंदे आणि हे भाजपचे इथले नेते आहेत। गेल्या वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली होती, आता ते ठाकरे गटात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो। एकीकडे उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे 7 तारखेला आणि त्यापूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। विशेष म्हणजे संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यासाठी देखील हा धक्का असणार आहे, कारण मागच्या वेळी विधानसभेला राजू शिंदे यांनी जे आहे तर पश्चिममधून निवडणूक लढवली होती आणि जर ते पुन्हा ठाकरे गटात गेले तर ते संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून रिंगणात असू शकतात आणि अतुल सावे यांच्या मतदारसंघात देखील राजू शिंदे यांचं वर्चस्व आहे, अनेक नगरसेवक त्यांच्यासोबत आहे। त्यामुळे हा मोठा धक्का जो आहे तर भाजपसाठी मानला जातो। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।